रोजच्या जेवणाला तेच तेच खाऊन कंटाळा आला की काय बनवायचं सुचत नाही. पोळी भाजी डाळ भात प्रत्येक जण खातोच, पण जेवायला काहीतरी वेगळं असावं असं नेहमी वाटतं. वारंवार हॉटेलमध्ये जाऊन खाणं शक्य होत नाही. नमस्कार, मी सोनालीस किचन या चॅनल वरती तुमचं स्वागत आहे. आज मी एक वाटी डाळ तांदळापासून पौष्टिक आणि चवदार अशी हॉटेल सारखी डाळ खिचडी बनवली आहे. त्यासाठी मी एक वाटी तांदूळ घेतलेले आहेत. तांदूळ तुम्ही कोणताही घेऊ शकता, तुमच्याकडे जो अवेलेबल आहे तो घेऊ शकता. आणि एक वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे. तुम्ही कोणतीही डाळ घेऊ शकता. आणि हे एका मोठ्या बाउल मध्ये ट्रान्सफर करून घेतलेलं आहे आणि हे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे. बघा, मी असं स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं आहे. डाळ तांदूळ पाण्यात न भिजवता मी डायरेक्ट शिजवून घेणार आहे. त्यासाठी मी कुकर घेतलेला आहे. कुकर मधील अशी भांडी काढून घ्यायची आहेत. मी अशी खालीच कुकर मध्ये शिजवणार आहे. त्या कुकर मध्ये पाणी ओतून घेतलेलं आहे. कुकर गॅस वरती ठेवून त्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे. मी 2 चमचे मीठ घातलेलं आहे. त्यानंतर पाणी गरम झालेलं आहे. त्यामध्ये आता हे स्वच्छ धुवून घेतलेलं डाळ आणि तांदूळ टाकून घ्यायचं आहे. टाकून घेतलेला आहे. आता हे मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून हे खाली चिकटणार नाही. तर तुम्ही कुकर मध्ये न शिजवता दुसऱ्या भांड्यामध्ये शिजवत असाल तर डाळ आणि तांदूळ मऊ होईपर्यंत ते शिजवून घ्यायचं आहे. 1 वाटी डाळ आणि 1 वाटी तांदूळ म्हणजे 2 वाटी डाळ तांदळाच्या मिश्रणासाठी मी 2 ते 2.5 ग्लास पाणी ओतलेलं आहे. मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये 1 चमचा मी तूप घातलेला आहे. तुपामुळे ह्याची चव खूप छान लागते. त्यानंतर अर्धा चमचा हळदी घातलेली आहे आणि अर्ध टोमॅटो असं चिरून घेतलेलं आहे ते घालायचं आहे. कच्चा टोमॅटो यामध्ये घातल्यामुळे ह्याची चव खूप छान लागते आणि याची कन्सिस्टन्सी ही खूप छान येते. व्यवस्थित अगदी हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. अतिशय पौष्टिक अशी आपली डाळ खिचडी तयार होणार आहे. आता यावरती कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि याच्या 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. डाळ भात शिजतोय तोपर्यंत आपण पुढची तयारी करूयात. त्यासाठी मी एक मीडियम साईजचा कांदा घेतलेला आहे. 2 टोमॅटो घेतलेली, त्यामधला अर्ध टोमॅटो अगोदरच टाकलेला आहे. आता हे 1.5 टोमॅटो राहिलेला. त्यानंतर कोथिंबीर घेतलेली आहे. आलं आणि लसूण घेतलेला आहे. हे बारीक चिरून घ्यायचं आहे. पेस्ट तयार, आलं लसणाची पेस्ट तयार करून घेतलेली आहे. बघा, मी असं बारीक चिरून घेतलेलं आहे. 4 शिट्ट्या झाल्यानंतर मी कुकर गॅस बंद करून ठेवलेला आणि यामधलं सगळी वाफ निघून गेलेली आहे. आता यावरतीच असं झाकण काढून घ्यायचं आहे. बघा, आपले डाळ आणि तांदूळ मऊ शिजले गेलेले आहेत. ते मिक्स करून घ्यायचे आहेत. दुपारी चपाती भाजी डाळ भात असं परिपूर्ण जेवण खाल्ल्यानंतर रात्री काहीतरी हलकं खाण्याचा सल्ला दिला जातो. तर डाळ खिचडी हा रात्रीच्या जेवणासाठी उत्तम पर्याय आहे. बघा, हे शिजवलेलं डाळ आणि तांदूळ व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे. आता याला तडका देऊन घ्यायचा आहे. त्यासाठी मी कढाई गरम करून घेतलेली आहे. त्यामध्ये 4 ते 5 चमचे तूप घातलेलं आहे. जर तुमच्याकडे तूप उपलब्ध नसेल तर तुम्ही तेलाचाही वापर करू शकता. तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरे आणि मोहरी टाकून घ्यायची आहे. जिरे आणि मोहरी व्यवस्थित तडतडून द्यायची आहे. त्यामुळे तडका आपला व्यवस्थित बसतो आणि त्यामुळे त्याची चव खूप छान लागते. त्यानंतर त्यामध्ये कढीपत्ता घालायचा, आलं लसणाची पेस्ट घालायची आहे आणि ही आलं लसणाची पेस्ट त्यामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायची आहे. त्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे. हलकासा गोल्डन कलर येईपर्यंत कांदा भाजून घ्यायचा आहे. कांदा भाजल्यानंतर त्यामध्ये मी बारीक केलेलं खोबरं घातलेलं आहे. मी आठवड्याभराचं खोबरं एकदमच बारीक करून ठेवते ते घातलेलं आहे. बारीक केलेलं खोबऱ्याचा किस तुपामध्ये व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे. त्यानंतर त्यामध्ये थोडंसं हिंग घालायचं आहे. हिंग हे टोटली ऑप्शनल आहे. चिरलेला टोमॅटो घातलेला आहे आणि मिक्स करून घेतलेला आहे. त्यावरती मी 1 चमचा मीठ घातलेला आहे. मिठामुळे टोमॅटो आणि कांदा व्यवस्थित परतला जातो. टोमॅटो त्यामध्ये मॅश करून घ्यायचा आहे. त्यानंतर त्यामध्ये मसाले घालायचे आहेत. मसाल्यामध्ये मी अर्धा चमचा हळदी, अर्धा चमचा लाल मिर्च पावडर, अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा धने पावडर घालून ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये मी हिंग घातलेला आहे. हिंगामुळे याची चव खूप छान लागते. मसाले तुपामध्ये परतल्यानंतर त्यामध्ये कोथिंबीर घालून घ्यायची आहे. मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपण शिजवून घेतलेले डाळ आणि तांदूळ टाकून घ्यायचं आहे. डाळ आणि तांदळाला व्यवस्थित मसाल्यांचं कोटिंग करून घ्यायचं आहे. आयुर्वेदानुसार खिचडी ही तिन्ही वात, पित्त आणि कफ हे दोष संतुलित करणारा अन्न पदार्थ आहे. आजारी व्यक्तींनाही डॉक्टर खिचडी खाण्याचा सल्ला देतात. हे संतुलित आणि पौष्टिक असे जेवण मानले जाते. याला मसाल्याचं कोटिंग व्यवस्थित झालेलं आहे. यानंतर यामध्ये पाणी ओतून हे मिक्स करून घ्यायचं आहे. कन्सिस्टन्सी घट्ट वाटते त्यामुळे अजून थोडं पाणी ओतलेलं आहे आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. टोटल मी यामध्ये 1.5 ग्लास पाणी ओतलेलं आहे. कन्सिस्टन्सी बघा, जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही. आता यामध्ये कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे.
आहा, पहा मस्त अशी आपली डाळ खिचडी तयार झालेली आहे. अशा या डाळ खिचडीमधून आपल्याला प्रथिने, फायबर्स, कार्बोहायड्रेट्स आणि पोषक तत्वांचा संपूर्ण पॅक देते. मस्त अशी आपली हॉटेल सारखी डाळ खिचडी तयार झालेली आहे. प्लेट मध्ये सर्व करून घेऊया. मध्ये सर्व करून झालेली आहे. त्यावरती गार्निशिंग साठी कोथिंबीर स्प्रेड केलेली आहे आणि त्यावरती तूप. असं मस्त आपल्याला हॉटेलमध्ये सर्व केलं जातं. सेम तसंच केलेलं आहे. डाळ खिचडी खाल्ल्यानंतर शरीराला फायबर्स आणि प्रोटीन्स दोन्ही एकाच वेळेला मिळते. त्यामुळे बराच वेळ पोट भरलेलं राहतं आणि खाल्लेलं अन्न लगेच पचायला मदत होते. पोषक तत्वांसोबतच पचण्यास हलकी असणारी आणि विशेष तडका देऊन बनवली जाणारी ही खिचडी खूपच रुचकर आणि स्वादिष्ट लागते. आणि विशेष म्हणजे ही खिचडी खाल्ल्याने चेहऱ्याची त्वचा मुलायम, ग्लोईंग आणि हेल्दी होते. आरोग्यासाठी भरपूर फायदे असणारी ही डाळ खिचडी एकदा नक्की ट्राय करा. भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय.